लेक्चर पूर्ण कंप्लीट झाले म्हणजे मनामध्ये असा विचार येतो की आता आपल्याला अभ्यास करायचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पेपरमध्ये जे काही विचारलेलं आहे ते उत्तर आपल्याला यायला पाहिजे, ही आपली पहिली मनीषा असते. आणि त्यामुळे आपण त्या पद्धतीनं सराव करायला लागतो. आणि म्हणून हा तुमचा सराव अशाच पद्धतीनं कंटिन्युअसली व्हायला पाहिजे सोशियोलॉजीच्या संदर्भात वर्ग 12व्याच्या बाबतीमध्ये. म्हणून आपण हा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव प्रश्नसंच घेऊन आलेला आहोत. याआधीसुद्धा आपण सराव प्रश्नसंच अपलोड केलेले आहेत. आता पुढील सराव प्रश्नसंच तुमच्यासाठी आपण घेऊन आलेला आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि चॅनलला फर्स्ट टाईम भेटत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. प्रश्नपत्रिका पूर्ण पाहून घ्या, पूर्ण ऐकून घ्या आणि व्हिडिओ बघत असताना ते लिहून ठेवा तुमच्याजवळ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सरावासाठी त्याचा उपयोग होईल आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी त्याचा फायदा होईल. तर उशीर न करता आपण लगेचच सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला. सराव प्रश्न संच, वर्ग 12वा, वेळ 3 तास, विषय समाजशास्त्र, गुण एकूण 80. तर पहिला प्रश्न नेहमीप्रमाणे आपला प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा. तर यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले असतील आणि 5ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तिथं लिहायचे आहे. पण त्या ठिकाणी विधान दिलेले आहे, त्याच्या कंसामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायापैकी उत्तर लिहायचे आहे. पहिला प्रश्न आहे, समाजशास्त्राचा उगम 19व्या शतकाच्या मध्यावधीस रिकामी जागा येथे झाला. 3 ऑप्शन आहेत, फ्रान्स, युरोप की आशिया. आता या 3 भागापैकी कोणत्या ठिकाणी समाजशास्त्राचा उगम झाला ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, त्यामध्ये आदिम समाज जमिनीपासून अलग होण्याची सुरुवात रिकामी जागा कालखंडापासून झाली. ब्रिटिश कालखंड, फ्रेंच कालखंड की पोर्तुगीजांचा कालखंड, कोणत्या नेमक्या कालखंडापासून त्याची सुरुवात झाली ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. आणि लेक्चरमध्ये आपण पूर्ण हा भाग असा डिटेलमध्ये घेतलेला आहे का कुठून कोणत्या माध्यमातून याची सुरुवात अशी झालेली आहे. तिसरा प्रश्न आहे, राज्यघटनेतील कलम रिकामी जागा नुसार अनुसूचित केलेले समुदाय म्हणजे अनुसूचित जमाती होय. तर अनुसूचित जमातीसाठी कोणत्या क्रमांकाची कलम आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. 342, 344, 352 यापैकी एक लिहायचं आहे. चौथा आहे, अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा रिकामी जागा वर्षापेक्षा जुनी आहे. ऑप्शन आहेत 500, 2000, 1000. एक यापैकी तुम्हाला एक योग्य उत्तर तिथं लिहायचं आहे. कशा पद्धतीनं लिहायचं आहे हे आपण आधी बघितलेलं आहे. 5वा आहे, हिस्ट्री ऑफ द फ्रेंच सोशल मूवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट या पुस्तकात रिकामी जागा या संज्ञेचा संदर्भ मिळतो. कुठकुठली संज्ञा आहे ती, तर राजकीय चळवळ, बौद्धिक चळवळ की सामाजिक चळवळ, कुठल्या संज्ञेचा संदर्भ मिळतो ते तुम्हाला लिहायचं आहे. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात त्याचे उत्तरं सर उत्तरपत्रिका द्या. तर तुम्ही पहिल्यांदा स्वतःहून हे सगळे प्रश्न कलेक्ट करा, वारंवार चॅप्टर वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला याचे उत्तर सहजच मिळतील. प्रश्न पहिला ब, पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा. आता तुम्हाला जर असा समस्या येत असेल की तुम्हाला अजून काय हवं आहे तर तसं तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता. तुमचे काय अपेक्षा आहेत त्यानुसार सुद्धा आपण नवीन व्हिडिओमध्ये त्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न करू, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला जे पाहिजे ते. तर पहिला ऑप्शन आहे इथं लैंगिक भेद, पारंपरिक संकेत. दुसरा आहे स्त्रीवादी चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत. तिसरा आहे नर्मदा बचाव आंदोलन, सरला देवी. चौथा आहे गर्दीतही एकटा, शहरीकरण. या 4 पैकी चुकीची जोडी जी आहे ती तुम्हाला शोधायची आहे आणि चुकीची जोडी शोधून त्याचे योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे तिथं दुरुस्त करून. दुसरा आहे एक जमीन मालक, त्याला जमीनदार म्हणतात. ग्रामीण विकासासाठी घेतलेला पुढाकार, समुदाय विकास कार्यक्रम. शासनाची त्रिस्तरीय व्यवस्था, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. त्यानंतर आहे चौथा प्राथमिक व्यवसाय, पारंपरिक समाज. यापैकी चुकीची जोडी ओळखा, योग्य जोडी लिहा. तिसरा भाषेवर आधारित संघर्ष, त्याला भाषावाद म्हणतात. धर्म आधारित संघर्ष, त्याला दहशतवाद म्हणतात. जातीवर आधारित संघर्ष, त्याला जातीयवाद म्हणतात. प्रदेशावर आधारित संघर्ष, प्रदेशवाद म्हणतात. पैकी चुकीची जोडी शोधायची आहे आणि त्याचे योग्य उत्तर इथं लिहायचं आहे.
चौथा प्रश्न आहे, औद्योगिकरण मानवी श्रमाची जागा यंत्राने घेतली. शहरीकरण ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे स्थलांतर. त्यानंतर तिसरी जोडी आहे जागतिकीकरण, बाजारपेठा खुल्या झाल्या. चौथा आहे अंकीकृतकरण, दस्तऐवज या बाबीशी संबंधित. योग्य जोडी तुम्हाला इथं लिहायची आहे. पाचवा आहे इंडो आर्यन आर्य, द्रविडियन द्राविडी, ऑस्ट्रो एशियाटिक ऑस्ट्रोए, सिनो तिबेटन किराता. पैकी चुकीची जोडी शोधा आणि योग्य जोडी या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न 1 क त्या पुढील प्रश्न. आता पहा तुम्हाला इथं दिसतंय, प्रत्येक विधान वाचा. इथं विधान दिलेलं असते आणि ते विधान वाचायचं आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. चौकटीमध्ये संज्ञा कोणकोणत्या दिलेल्या आहेत तुम्हाला आता इथं बघा, पटकन लक्षामध्ये येईल तुमची. पहिली आहे धार्मिक एकता. धार्मिक एकता म्हणजे काय? धर्माच्या बाबतीमध्ये एकता. कशा पद्धतीनं धार्मिक एकता आहे आपण डिटेल बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. धर्मस्वातंत्र्याचा हक्क. नंतर आहे औद्योगिकीकरण, वेठबिगारी आणि लाँग मार्च. असे 5 ऑप्शन इथं दिलेले आहेत. 5 प्रश्न आहेत आणि त्या 5ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता लिहायचे आहे. तर त्यापैकी पहिला आहे मानवी श्रमाची जागा यंत्रे आणि यांत्रिकी प्रक्रिया घेतात. काय म्हणतात त्याला, ते संज्ञेचं नाव समोर लिहायचं आहे. भारतीय संविधानानुसार मूलभूत हक्कामध्ये समावेश झालेला आहे. कशाचा समावेश झालेला आहे तर ती बाब समोर लिहायची आहे या दुसऱ्या प्रश्नाच्या. तिसरा आहे भारतीय कायदेव्यवस्थेत बंदी असणारा घटक काय आहे. शेतकऱ्यांची मुंबई मंत्रालयाकडे कूच. आणि 5वा आहे मानवी मूल्यावर प्रत्येक धर्माची श्रद्धा. 5ही प्रश्नाचे योग्य उत्तर जर तुमच्याकडून आले तर तुम्हाला गुण मिळतील याच्यावर एकूण 5 गुण आणि 5 पैकी 5 बरोबर 5 गुण. प्रश्न पहिला ड, अधोरेखित शब्दांच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. आता अधोरेखित शब्द म्हणजे ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेला आहे त्याच शब्दाला बदलायचं आणि पटकन त्याऐवजी योग्य शब्द लिहायचं आणि विधान पुन्हा लिहायचं आहे. आता सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरणीय चळवळीचे 5 प्रकार सादर केलेले आहेत. अंडरलाईन केलेला शब्द आहे सुंदरलाल बहुगुणा. म्हणजे सुंदरलाल बहुगुणा या शब्दाच्या ऐवजी आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे. बाकी जसेच्या तसं लिहायचं आहे. दुसरा आहे शहरी प्रशासनात नागरी नियंत्रण परंपरागत पंचायतीकडे असते. आता अंडरलाईन केलेला शब्द तुम्हाला कोणता दिसतोय तर अंडरलाईन केलेला शब्द तुम्हाला इथं दिसत आहे परंपरागत पंचायतीकडे. म्हणजे परंपरागत पंचायती हा शब्द बदलून तुम्हाला योग्य शब्द त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि तो परफेक्ट असावा म्हणजे मार्क्स मिळतील. तुम्ही जर काही तिथं लिहिलं आपल्या मतानं, कोणी म्हणतात हां काही दुसरं लिहून घेतलं तर लक्षामध्ये येत नाही, तसं नसते. जे ऑब्जेक्टिव्ह असतात ते बिलकुल परफेक्टच पाहिजेत. परफेक्ट असतील तरच त्याचे उत्तरं मिळतील म्हणजे मार्क्स मिळतील, अन्यथा तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाही. तिसरा प्रश्न, आनंदाच्या जाणिवेमुळेच आदिवासी जमातीचे अस्तित्व टिकून आहे. अंडरलाईन केलेला शब्द आहे आनंदाच्या. आता हे जे प्रश्न आहेत हे सगळे पुस्तकामधून घेतलेले आहेत म्हणून पुस्तकाचे डिटेल वाचन करा. व्हिडिओ नसेल बघितले तर व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण एक एक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होत जातील आणि तुम्हाला ते कळेल. चौथा प्रश्न आहे LPG धोरण इंदिरा गांधी यांनी अंमलात आणले. अंडरलाईन केलेला शब्द इंदिरा गांधी, त्याऐवजी योग्य शब्द लिहायचा आहे. 5वा आहे भारतामध्ये जवळपास 3600 जाती आहेत. किती? 3600 जाती भारतामध्ये जवळपास आहेत. अंडरलाईन केलेला शब्द आहे 3600 जाती, त्याऐवजी योग्य किती जाती आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. आता प्रश्न दुसरा टिपा लिहा. कोणतेही 2 म्हणजे दिलेले किती आहेत 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे मध्ययुगीन इस्लामिक शिक्षण संस्था. आता मध्ययुगीन इस्लामिक शिक्षण संस्था यामध्ये मक्तब, मदरसा, खानकवा ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्था डिटेल पद्धतीनं तुम्हाला लिहायच्या आहेत. आणि टिपा लिहित असताना पहिल्यांदा तुम्हाला प्रस्तावना करायची आहे आणि म्हणून 4 गुणाचे 2 प्रश्न आहेत. हे एका प्रश्नाचं योग्य उत्तर लिहिलं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. नाही 4 पैकी 4 मिळाले तर 3.5 पर्यंत तुम्हाला ते गुण मिळू शकतील. दुसरा आहे भारतातील राजकीय यंत्रणा. तिसरा आहे शहरी विकास. या 3 पैकी 2 सोडवायचे आहेत म्हणजे तुमच्या जवळ एक संधी आहे की तुम्हाला 2 पैकी एखादं येत नसेल तर तुम्ही ते दुसरं लिहू शकता. नंतर आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये तिसरा प्रश्न घेतो आहे. तर आता फरक स्पष्ट करा कशा पद्धतीनं तो प्रश्न सोडवायचा ते सुद्धा आपण याच्या आधी बघितलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे भाषावाद आणि संप्रदायवाद. दुसरा आहे ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय. तिसरा आहे आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण. चौथा आहे भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता.
पाचवा आहे जागतिकीकरण आणि अंकीकृतकरण. आता या 5 पैकी तुम्हाला 3 या प्रश्नांचे उत्तरं लिहायचे आहेत. प्रत्येकाला 4 गुण आहेत आणि 3 म्हणजे 4 तिरी 12, एकूण 12 गुण तुम्हाला ह्या माध्यमातून मिळणार आहेत. आता फरक स्पष्ट करामध्ये आपण क्लिअर केलेलं आहे की कशा पद्धतीने ते सोडवायचे. डिटेल पद्धतीनं तुम्ही जर सोडवलेलं असेल तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील आणि दोन्ही बाजूला योग्य प्रश्नाचे उत्तर योग्य पद्धतीनं लिहायचं. म्हणजे जसं या डाव्या बाजूला काही उदाहरणं दिलेली आहेत ग्रामीण समुदायाचे, जर तुम्ही काही उदाहरणं दिलेली आहेत तर त्या शहरी समुदायाचे सुद्धा उदाहरणं द्यायचे. इकडे व्याख्या केलेली असेल तिकडे व्याख्या करायची. दोन्ही पद्धतीनं जर ह्या गोष्टी करायला लागले तर ते परफेक्ट असं उत्तर समजलं जातं. प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. महत्त्वाचा शब्द इथं आहे उदाहरणासह, म्हणजे इथं उदाहरण तुम्हाला देता यायला पाहिजे. आणि तुम्ही कंटिन्युअसली जर सुरुवातीपासून आतापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षामध्ये येईल की आपण स्टेप बाय स्टेप प्रश्नपत्रिका कशी राहील. आणि हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये सेट झाली की प्रश्नपत्रिका या पद्धतीने येत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला तर अभ्यास करायला थोडंसं सोपं होऊन जातं आणि मग तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर पहिला प्रश्न इथं आहे वसाहतकालीन भारत, हे उदाहरणासह तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. दुसरा आहे सामाजिक कायदे. तिसरा आहे आदिवासी कुल. तर ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना उदाहरणासह तुम्हाला स्पष्ट करायच्या आहे. नंतर आहे पाचवा प्रश्न 5वा अ, संकल्पनांची आकृती पूर्ण करा. आता संकल्पनांची आकृती पूर्ण करायची आहे. काय आहे संकल्पना इथं दिलेली, ग्रामीण समुदायाच्या समस्या पैकी, ग्रामीण समुदायाच्या भरपूर अशा समस्या आहेत, पैकी 4 समस्या तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत. फक्त समस्या लिहायच्या आहेत, बाकी काही लिहायचं नाही. ह्याच पद्धतीनं डायग्राम काढायची आणि त्या ठिकाणी लिहून घ्यायचं, म्हणजे योग्य उत्तर मिळतील आणि योग्य मार्क्स मिळतील. प्रश्न 5वा ब, खालील विधान चूक की बरोबर हे सांगून सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. आता आर्थिक विषमतेच्या समाजावर परिणाम होत नाही, विधान आहेत. चूक आहे की बरोबर आहे ते पहिल्यांदा लिहायचं आणि मग योग्य केलेलं विधान लिहायचं आहे. दुसरं आहे जातीयवाद म्हणजे संप्रदायाबद्दल निष्ठा बाळगणे होय, सेम. चुकीचे विधान असेल तर दुरुस्त करून दुरुस्त विधान लिहायचं आहे. तिसरा आदिम समुदाय हा दैववादी आहे. यापैकी योग्य विधान योग्य असेल तर योग्य, अयोग्य असेल तर त्याला अयोग्य सांगायचे, चुकीचे असेल तर आणि योग्य करून लिहायचं. 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे. प्रश्न 6वा अ, खालील उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत लिहा. इथं आधारित जरा डबल झालं आहे, रिपीट झालेलं आहे ते, सॉरी फॉर दॅट. तर इथं तुमच्याजवळ पुस्तकामधील 10 नंबरचा उतारा घेतलेला आहे. भारतीय चित्रपटाच्या प्रारंभ, प्रसार आणि जडणघडणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकेकाळी मूक चित्रपट काढले जात, अशा चित्रपटात पडद्यावरचे चित्र पाहून प्रेक्षक चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याचा अर्थ लावत असत. नंतरचा काळ दृकश्राव्य चित्रपटांचा होय, त्यानंतर कृष्णधवल, ब्लॅक अँड व्हाईट ज्याला आपण म्हणतो चित्रपट, आणि नंतर रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले. आताच्या जमाना ॲनिमेटेड चित्रपट तुम्हाला पाहायला मिळतात भरपूर प्रमाणात. आर्थिकदृष्ट्या ज्यांना परवडते ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात, काही जण घरीच दूरदर्शनवर चित्रपट पाहतात. चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते. चित्रपटातून कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात. आता सगळेजण आंतरजालावर म्हणजेच इंटरनेट किंवा मोबाईल फोनवरही चित्रपट पाहू शकतात. चित्रपटातून प्रेक्षकांना काही सुप्त अथवा थेट संदेश द्यावयाचे असतात. काहींचे हे संदेश लक्षात येतात तर काहींच्या येत नाहीत. बरेचसे चित्रपट बघतो आपण. आता चित्रपटात भूमिका साकारण्याचे कसब असलेली नट नटी याखेरीज चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो. यामध्ये चित्रपटांचे दिग्दर्शक, पटकथा लेखक, रचनाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकासाठी कलाकाराची निवड करणारे, संगीतकार इत्यादींचा समावेश असतो. असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी दृक समाजशास्त्र, जनसंप्रेषण समाजशास्त्र आणि विपणन समाजशास्त्र असे विषय उपयुक्त ठरतात. माहितीचा स्रोत म्हणून आजही चित्रपटांची अनेकांगी भूमिका आहे. चित्रपट कथा आणि चित्रपटांचे प्रकार वाढतच आहेत. आता चित्रपट केवळ ठराविक साच्यांच्या प्रेमकथा किंवा लिंगभावात्मक साचेबद्ध प्रतिमा घेऊन केल्या जाणाऱ्या कथांपुरता मर्यादित नाहीत. चित्रपटामुळे एकीकडे मोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयाकरता रुची निर्माण होऊ शकते. आता चित्रपटांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भर पडली आहे. त्यामुळे विविध विषयावर चित्रपट निघत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. आता हा जो पॅसेज आहे
उतारा आहे हा पहिल्यांदा वाचून घ्यायचा 1 ते 2दा आणि वाचून घेतल्यानंतर नेमकं ह्या उतार्यामध्ये काय आहे ते समजून घ्यायचं आणि मग या खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायचं. ही झाली आपली या बोर्डाच्या परीक्षेसाठी. पण MPSC सारख्या एक्झाममध्ये जर तुम्हाला उतार्यावरून प्रश्नाची उत्तरं लिहायची असतील तर उतारा वाचत बसले तुम्ही तर तुम्हाला वेळ मिळणार नाही. म्हणून थेट प्रश्नाकडे जायचं, प्रश्न वाचायचा आणि प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मग उतार्याकडे जायचं. तर इथं पहिला प्रश्न आहे, चित्रपट तयार करण्याची पद्धत कशी बदलत गेली. प्रश्न माहीत झाला, पटकन उतार्याकडे जायचं आणि तिथून योग्य उत्तर शोधायचे आणि लिहायचं. पाहूनच लिहायचं आहे, पण स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचं आहे. जशीच्या तशी भाषा वापरली तर ते तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार नाही. पण तुम्ही जर योग्य पद्धतीनं स्वतःच्या भाषेमध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चांगले गुण पडतात. प्रश्न दुसरा आहे, चित्रपटाच्या बाबतीत समाजशास्त्र कसे उपयोगी पडते. याचेसुद्धा उत्तर उतारामध्ये आहे. प्रश्न 6वा ब, आपले मत नोंदवा. नेहमीप्रमाणे हा प्रश्न कधी सोडायचा नाही, म्हणजे स्किप करायचं नाही, याला सोडवायचाच जेणेकरून, कारण तुमचं मत आहे ते तुम्ही तुमचं मत इथं व्यक्त करू शकता. पहिला प्रश्न त्याच्यातील, भारतातील एकतेची प्रक्रिया सामाजिक बांधिलकीच्या बाबतीत कशी व्यक्त करता येईल. राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने कसे दूर करता येतील. दुसरा प्रश्न आहे, पैकी एक तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न 7वा, पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. कमीत कमी 150 शब्द. आता सविस्तर लिहायचं आहे तर सविस्तर म्हणजे काय, तुमच्या मते विविधता म्हणजे काय, भारतातील विविधतेचे वर्गीकरण कसे करता येईल, लिंग भावाधारित विविधता सामाजिक असमतोलनास कारणीभूत ठरू शकेल काय, कशी, वरील मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा. 150 शब्दामध्ये तुम्हाला हे लिहायचे आहे. म्हणून जास्तीत जास्त पद्धतीनं आणि डिटेल ह्या प्रश्नाचे उत्तर लिहायचं आणि जेवढं तुमचं लेखन चांगलं राहील तेवढंच तपासणाऱ्यावर त्याचा प्रभाव पडतो आणि सुटसुटीत पद्धतीनं सोडवलेला पेपर असेल तर त्याचा प्रभाव जास्त पडतो. तर या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. पुन्हा आपण म्हणजे तुर्तास इथं आपण थांबू, पुढील प्रश्नपत्रिका घेऊन किंवा नवीन भाग घेऊन आपण येऊ. आणि तुम्हाला काय अपेक्षा आहे तसं तुम्ही कमेंटमध्ये लिहा, म्हणजे आपण त्यावर सुद्धा एखादा व्हिडिओ बनवू शकतो जास्तीत जास्त कमेंट्स आले तर. विद्यार्थी मित्रांनो, मी मोहनदास सलामे अफेक्ट ऑफ लर्निंगमध्ये पुनश्च आपलं स्वागत करतो. थँक्यू. आतापर्यंत व्हिडिओला बघितल्याबद्दल. फर्स्ट टाईम भेटले असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर कृपया नोटिफिकेशन ऑन करून घ्या. लगेचच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.